नमस्कार भाऊ बहिणींनो, स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये। तरी व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा। आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा आहे आणि एवढा फायदेशीर आहे, तरी व्हिडिओ कंटिन्यू पहा। आणि या व्हिडिओशी तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तर चला आता डायरेक्ट व्हिडिओकडे वळूया। तर आता हे झाड तर तुम्हाला जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे। तर हे जास्वंदीचं झाड आहे। तर जास्वंदीचं झाड हे जवळपास सगळ्यांच्याच दारामध्ये घरामध्ये असतं, बरोबर। तर जास्वंदीच्या झाडाला पलीकडे समजा फुलं आहेत, बरेच आहेत, सध्या तरी कमी आहेत कारण सकाळीच मुलांनी पूजा केलेली त्यामुळे जरा फुलं कमी येतं। तर पहा, तर हे जर फुलं 5 फुलं जर घेतले आणि तुम्ही जर 10 पानं जर घेतली, 10 पानं आणि 5 फुलं जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जर एकदम बारीक करून घेतले, थोडंसं पाणी टाकून एक कपभर पाणी टाकायचं आणि पाण्यासह ते मिश्रण करून घ्यायचं आणि एका पातळ फडक्यानं किंवा गाळणीनं ते रस पिळून घ्यायचा आणि आपल्या केसांमध्ये लावायचा। केस पण एकदम असं शॅम्पूपेक्षा जास्त चमक मारतात। तुम्हाला मेहंदी लावायची काहीच गरज नाही। म्हणजे समजा मेहंदी ऑलरेडी लावलेली असेल, ज्यांचे केस काळे असतात तर त्यांना मेहंदी लावायची काहीच गरज नाही, कारण शॅम्पूपेक्षा एवढी चमक मारतात ह्या घरगुती उपयोगाने। त्यानंतर ज्याच्या केसामध्ये कोंडा आहे जास्त प्रमाणात, तर आठवड्यामध्ये तुम्ही 2 वेळेस हा उपयोग करून पहा। तो रस डोक्यामध्ये लावून पहा। नंतर डोकं धुतल्याच्या नंतर तुम्हाला शॅम्पू पण लावायची कोणतीच गरज नाही, कारण याचा ऑलरेडी फेस खूपच होतो, त्यामुळे शॅम्पू लावायची आणि शॅम्पूनं डोकं धुण्याच्या नंतर काहीच गरज नाही। आणि ज्यांची केस गळती जास्त प्रमाणामध्ये होते त्यांनी पण हा घरगुती उपाय नक्कीच करा, कारण केस गळती पण यानं 100% आटोक्यात येते। आणि जास्त करून हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर भरपूर जणांना केस गळतीचा हा मोठा प्रॉब्लेम असतोच आणि प्रत्येकाची केस गळतात। आणि महिलांपेक्षा पुरुषांचे केस तर हिवाळ्यामध्ये पण जास्त गळतात, कारण महिला कधी टाकल्या कोणी पाहिलं नाहीत, पुरुषांचे केस जास्त गळतात। टेन्शन असतं बिचाऱ्यांना म्हणा। तर पुरुषांनी पण हा जर उपयोग जर केला ह्या झाडाचा आणि याच्या पानाचा आणि फुलाचा, तर नक्कीच तुम्हालाही 100% रिझल्ट येईल। हा बिन पैशाचा उपयोग तुम्ही ह्या झाडाचा नक्कीच करा। आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे ज्यांच्या टाचा दुखतात, ज्यांच्या टाचाला भेगा पाडलेल्या आहेत, हिवाळ्यामध्ये जास्त भेगा पडतात, अशा लोकांनी पण ह्याचा जो रस असतो, आपण जो समजा ते चोथा केलेला असतो मिक्सरच्या भांड्यामधून काढलेला, तर डायरेक्टली भेगामध्ये जर लावला संध्याकाळी झोपतानाच्या वेळेस आणि जर पाय कशाला तरी गुंडाळून जर ठेवला, तरी 100% ह्याचा पण तुम्ही जर 8 दिवस जर डेली जर प्रयोग जर केला ना, तर तुमच्या टाचेचा पण म्हणजे जो जास्त ठणकतात ना, म्हणजे एकदम कमी प्रमाणामध्ये होईल। आणि टाचा पण ज्या भेगा पाडल्या तर ते पण 50% मध्ये एका आठवड्यामध्येच आटोक्यात येतील, ही 100% गॅरंटी मी देते। त्यानंतर जेव्हा आपली डोकेदुखी एकदम जास्त प्रमाणामध्ये होती, तर तेव्हा ह्या झाडाचे जर 2 पानं जर समजा म्हणजे चुरगळी त्याचा जर रस काढला आणि तुळशीचे 5-10 पानं त्याच्यामध्ये टाकले आणि तो जर रस आपल्या डोक्यावरती जिथं म्हणजे समजा डोकं दुखतंय, जिथं ठणक वाटतोय, तर तिथं जर लावलं तर डोकेदुखी पण म्हणजे थोड्याच वेळात उतरून जाते। तर असे भरपूर आपल्या ह्या झाडांचे फायदे असतात, पण आपल्याला कदाचित माहिती नसतं, कारण ज्या वनस्पती आपल्याकडे असतात पण आपल्याला त्याचे फायदे काही माहिती नसतात। ॲलोवेरा जेल कुणी पण लावतं, पण त्याचा पण काही उपयोग होत नाही। त्यापेक्षा जर कोरफड जर लावली तर ती पण एकदम म्हणजे फायद्याची असते प्रत्येक गोष्टीला, कारण कोरफडीपासून पण खूप केसांचे फायदे आहेत। केसांचेच नाही तर भरपूर शरीराचे फायदे आहेत। काही लोक डेली कोरफड अमावस्यापोटी खातात, त्यांचं पण एकदम सुदृढ जीवन असतं, आयुष्य असतं, शरीर असतं। तर आपली कोरफड तर काय आता इथं नाही आहे, कारण आपल्या शेतामध्येच भरपूर कोरफड आहे, जेव्हा लागेल तेव्हा ताजी उपटून आणायची आणि लावायची। तर मी कोरफडीचा वापर नाही करत, कधीतरी आठवड्यामधून ह्याचाच उपयोग करते, ह्या झाडांच्या पानाचा आणि फुलांचा। आणि असंच नाही तर अजून खूप याचे म्हणजे फायदे आहेत, तर मी तुम्हाला अजून नक्कीच सांगेन। म्हणजे तुम्हाला कोणता आजार आहे तर मी नक्कीच सांगेन तुम्हाला त्याच्यावरती कोणतं औषध वापरायचं। तर कारण तुम्ही जर रात्री जेवण केलं, कोणाला जर ॲसिडिटी होत जर असेल, तर फक्त अर्ध लिंबू पाण्यामध्ये पिळून जेवणानंतर प्यायचं, तुम्हाला कोणतीच ॲसिडिटी म्हणजे पित्त वगैरे होणार नाही। आणि ज्यांना म्हणजे दिवसभर म्हणजे पित्त होतं, तर त्यांनी अजून एक प्रयोग करायचा, सकाळी फक्त उठल्यानंतर ब्रश कोलगेटने दात घासण्यापेक्षा जर तुम्ही लिंबाच्या काडीने जर दात घासले, तर तुम्हाला त्याचा पण फायदा खूपच होतो। तर तुम्हाला अशा बरोबर म्हणजे बरेच टिप मी देत राहीन, तुम्ही फक्त तुमच्या आजाराचं मला सांगा, मी नक्कीच तुम्हाला त्याचं जे काही औषध आहे तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन। तर आता तुम्ही म्हणणार तुम्ही डॉक्टरांच्या वर सल्ले देत राहिला, तर आयुर्वेदिक डॉक्टर समजायचं, कारण की आम्ही शेतकरी पण एवढे कमी नसतो। आणि तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर 1-1 वर्ष मला पण कधी म्हणजे आजारी पडत नाही। मी 1-1 वर्ष म्हणण्यापेक्षा 5-5 वर्ष मी इंजेक्शन कधी घेत नाही, मी कधीच आजारी पडत नाही। याचं कारण फक्त एकच, की फक्त हे असे जे घरगुती जे असतात औषधं, तर हेच करते मी कायम।
तर आता मी कालचाच एक व्हिडिओ टाकलेला की मला म्हणजे खोकला होतोय, जरा घशामध्ये त्रास होते. तुम्ही म्हणाल कालच व्हिडिओ तुम्ही असा टाकला ना, आज लगेच असं बोलतात. तर त्याचं कारण, काल व्हिडिओ टाकला म्हणजे वातावरणच तसं खराब आहे म्हणून जरासं खाक वगैरे हे समजा धुळचं एवढी म्हणजे आहे आणि म्हणजे वातावरण एवढं खराब आहे, तर सारखे म्हणजे किरकुडे वगैरे रस्त्याने आणि हे चासणं चिलटं एवढं वातावरण खराब आहे, त्यामुळं प्रत्येकालाच हे आजार जाणवत आहेत. सध्या मला का नाही जाणवणार. तर ज्या ज्या वनस्पतीचे फायदे होतात त्याच्या वनस्पती मी सगळ्या घराच्या भोवती लावलेल्या आहेत. तर आता पहा त्याचं म्हणजे सकाळी जर समजा ज्यांना जास्त प्रमाणामध्ये खोकला होतो तर ते पहा पीरचं झाड पण पाठीमागं लावलेलं आहे. तिथं डाळिंबाचं पण झाड आहे, नंतर लिंबुणीचं पण झाड आहे. लिंबुणीचे 5 पानं जर तोडले, जांबाचे पण 5 पानं जर तोडले आणि आपले डाळिंबाचे पण 5-10 पानं तोडले आणि तुळशीचे 5 पानं तोडले आणि थोडंसं अद्रक टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची. तुमचा खोकला कसा पण असो, 8 दिवस जर हा जर उपयोग आमुषापोटी जर केला ना, तर तुमचा खोकला कायमचा जातो, जसा माझा जातो. तर पहा, कोंड्यासाठी, केस गळतीसाठी, टाचासाठी हे एक झाड जर उपयोगी येत असेल तर हे अजून कोणत्या कोणत्या आजारावरती चालत नसेल. डोकेदुखीसाठी पण चालतं, प्रत्येक गोष्टीवरती चालतंय. तुम्हाला माझा सल्ला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे जर प्रॉब्लेम असतील, माझं हे म्हणजे तुम्हाला काही पण जर समजा आजार असा जर समजा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला त्याचं औषध मी नक्कीच देईन. घरगुती सोप्या पद्धतीचे फुकटचे उपाय तुम्ही करून पहा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. बाय बाय, धन्यवाद.